ए इधर भाषा का भेदभाव मत करना भाई, भाषा का भेदभाव मत करना। हे बघा व्ह्यू बघा गाइस, फार मजा येते गाड्या बिड्या कोण नुसतं निवांत चाललंय। वाव काय करताय गाइस, घरात बसून काय करताय, बाहेर निघा। टुडे अभिषेक डुईंग वन मर्डर, यू वांट टू सी, लेट्स गो। गुड मॉर्निंग गाइस, आय होप यू डुईंग ऍब्सोल्युटली वेल। सो आज आपण जातोय गगनबावडा, तर आपण निघालो सकाळी, आता मध्ये थांबलो होतो नाश्त्याला। नाश्ता करून झालाय, दोन वडापाव खाल्लेत, मस्त होते, भारी होते। मोबाईल शेक होतं यार, लावतोय याला नंतर। तर वडापाव भारी होते, आता चाललोय, ब्रेक संपला आता डायरेक्ट पोचू गगनबावड्याला, तुम्हाला व्ह्यू दाखवतो। सो लेट्स गो। एक पहला टोल NH66। इधर हम अभी पहुंच चुके हैं, संभाजीनगर पूर्व गौरववाड़ी। इधर से एक अंदर से रास्ता जाता है, ये देखो इधर से, ये कुछ सामने है, उधर होटल है, उसके बाजू में रोड जाता है। ए इधर भाषा का भेदभाव मत करना भाई, भाषा का भेदभाव मत करना। अरे मैं कुछ भी बोलूंगा वो मैं बोलूंगा। टाकना मैंने बोलूंगा मनते ना, हमरा तुमरा इधर से नहीं चलेगा। मेरे पे आऊ क्या, मैं मेरे पे आऊ क्या? हाँ चलो चलो गाइस, आता जाऊया आता इथून अंदर घुसूया, बाकी का नजारा उधर जाके दिखाता हूँ, चलो। गाइस नदीला एकदम पूर आलाय, पाणी एकदम ना शेवाळ्यासारखं आहे। चलो काय आम्ही कुठच्या तर बाजारात आलोय, बाजार माझ्या गावात आलोय, बाजार चालू इकडे। ओ वाव, मच्छी बिच्छी इधर सब मिलेगा, सब मिलेगा। इधर जाने का अजून 20 किलोमीटर जायचंय, 20 किलोमीटर गेल्यानंतर आपलं डेस्टिनेशन येणार। सो मजा करायची, चला गाईस। इथे एका ठिकाणी थांबलोय आणि समोर एक ना मस्त नजारा दिसतोय, काय माहितीये काय, अशी घरं थांबलेत, विलेज आहे छोटस, किती 5-6 घर आहेत आणि त्याच्या पाठी एक डोंगर आहे, मस्त वाटते बघा ते। ही इथं घर आहेत ही सब, आणि हा डोंगर मस्त दिसतोय। चला अजून जाऊया आता समोर, अजून आपल्याला 20 किलोमीटर जायचंय। पाऊस पण भरतोय आता। अगं पाय माझे डोंगर बघ, गाईस आम्ही आता मध्ये घाटात थांबलोय कुठेतरी, पाऊस लागतोय इथं, मस्त पाऊस पडतोय। बाईक इथे लावलाय आपण आणि इथे रेनकोट घालायला थांबलो होतो, आणि समोर तिथे एक डोंगर दिसतोय, तोच आहे गगनबावडा, तिथं वरती जायचं आपल्याला। आणि फार मजा येते गाईस, इकडे गाड्या बिड्या कोण ना, नुसतं निवांत चाललंय, सुंदर चाललंय। अभि एका पॉइंटवर आम्ही थांबलो इथं, आणि हे इकडचे डोंगर आहेत, हा रस्ता मस्त सीनिक व्ह्यू आहे, आणि त्या ठिकाणी इथं थांबलो होतो, आणि हा इकडचा नजारा आहे ना, आहा वाव वाव वाव, एक नंबर। इथे एक फोटो काढला पाहिजे, तो आपल्या इंस्टाग्रामला भेटेल। आणि हा पूर्ण असा नजारा आहे ह्या घाटाचा। इथं आपल्याला असं वरती जायचंय, अजून वरती तो आहे गगनबावडा, जाऊन बघायचंय। धुका आहे ना पूर्ण ह्या साईडला असं वाहत जाते। आता इथून खाली जातोय, इथं काहीतरी पॉइंट आहे खाली बघण्यासारखा,
तो तुम्हाला पण दाखवतो. बघूया आपण. बोर्ड वरती असं काय लिहिलं नाही पण खाली पॉइंट आहे, तर रोड जातोय खाली आणि तो सीन आहे बघण्यासारखा. लेट्स गो. हा इथला रस्ता असा आहे. बाय माझे शूज आहेत ना ओले झालेत आणि ते सरतायत. वाव. आईच्या गावात काय करताय गाईज? घरात बसून काय करताय? बाहेर निघाय चालानो. वाव. ते लिटरली धुका आहे ना खाली आलंय आणि डेन्स पुरं जंगल दिसतंय. आता एकटाच फिरतोय, मित्र माझे पुढे गेलेत आणि पुरं धुकाच फिरतोय मी. पूर्ण धुकं पसरलंय. मला साईडचा नजारा बघा काय. हा गगनबावडा आहे ना कोल्हापूरमध्ये येतो आणि इथून कोल्हापूर आहे 70 किलोमीटर, समथिंग 70 किलोमीटर आहे. आणि आता आम्ही पोहोचलोय गगनबावड्याला आणि इथे इथे हे धुकं दिसतंय त्याच्यावर पलीकडे तो गगनबावडा आहे. हायेस्ट पॉइंट तिथं जायचं आपल्याला. वाव. पण हा पॉइंट बघा ना. आपल्या समोर तो एक वॉच टॉवर आहे. त्या वॉच टॉवर वरती जाऊन आपण तो नजारा पाहूया. ऑलमोस्ट बाकीचे गेलेत तर आपण राहिलो. आपण मस्त डोळ्यांमध्ये हा नजारा आपण कॅप्चर करतोय, तसंच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. भारी वाटतंय आणि जास्त पुढे जात नाही कारण हे स्लिपरी झालं असेल. आता पाऊस वगैरे जास्त पडलाय तर. वाव गाईस. आणि हा रोड आहे खालून. इथून असं आपण वरती असं आलोय परत. असं फिरत गेलाय तो रोड. मस्त. नीचे पूरा गांव है और यहाँ हमारे गांव वाले हैं. आता या वॉच टॉवर वरती जाऊन जरा आपण वॉच करू पूर्ण नजाराचा एरिया. असं बोललो. सॉरी माय मिस्टेक गाय. मला भीती वाटते. वाव गाईज भारी वाटतंय. लिटरली तुम्हाला सांगतो ढग असे जात आहेत. पूर्ण डेन्स फॉरेस्ट आहे. हा रोड आहे इथून मधून सिनिक आणि हा असा वरती वरती जातो. अजून आपल्याला हा डोंगर पार करून पुढे जायचंय. आणि गाईज इथला नजारा आहे ना. आय ग. ओ माय गॉड. गॉड म्हणजे देव. वाव. अभी जाने का वक्त. तर आपल्याला त्या वरती जायचंय. जो हायस्ट पॉइंट आहे बावड्याचा तिथं जायचं आपल्याला. हा इकडे दिसतोय तुम्हाला इधर हे वाला. तिकडे जायचं आपल्याला. सो लेट्स गो. मजा येते रे मित्रांनो यार. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. अभी पाऊस भरला इकडे भरपूर. आता त्या साईडला पड देतोय उधर से पड देतोय. आता निघूया आपण. लेट्स गो ब्रो. हे बघा व्ह्यू बघा गाईज. ऐक गाइस वाटरफॉल, हरिण, सब कुछ दिखता है इधर. सब कुछ बागोबा भी दिखता है. आई शपथ, आई शपथ. वाटरफॉल, वाटरफॉल, वाटरफॉल. गाइस गाइस हा एरिया बघा. ग पाय ग पुरं अंधार पण आहे ना त्या टाईप पूर्ण एरिया आहे. आई ग काय पाऊस पण लागतोय. सोने मूळची आठवण आले ते मध्ये ट्रेन एकदम खालून बोगद्यातून जाते आणि साईडने दोन डोंगर. मंडळी नमस्कार नमस्कार. आम्ही सध्या पोहोचलो इथे गगनगिरी गड
किल्ले गगनगिरी आणि श्री क्षेत्र गगनगिरी आश्रम. पार्किंगची इथे एरिया आहे. आरामात पोहोचतो इथं मस्त इथे. गेट मध्ये ना भारी वाटतं. इथला नजारा एकदम वाव, जस्ट वाव. तो आता एंटर करूया आतमध्ये. बघूया. लेट्स गो. हा कोण आहे रेडा? काय इथे आपल्याला ना आसपास इथे स्टॉल लागलेले दिसत आहेत. शॉप्स आहे तिथे. खाऊ बिऊ घेऊ शकता तुम्ही. प्रसाद वगैरे इथला ते घेऊ शकता सुद्धा. इथे चप्पल काढायचे आहेत, हातपाय धुवायचे आहेत आणि आतमध्ये दर्शन घ्यायला जायचंय. मित्रांनो, दगडामध्ये ना शिल्प कोरलेले आहेत. गणपती बाप्पा आहेत, हनुमानजी आहेत, राम लक्ष्मण सीता असे प्रत्येक शिल्प काढलेले आहेत. छान वाटतंय. गाइस, अभी विषय क्या हुआ है, मेरी 2000 की चेन जो हाथ में थी वो गुम हो गई इधर. आईला समजलं नाही कुठं पडली. 2000 गेले पाण्यात. आणि इथला नजारा फक्त धुका झाले, पूर्ण धुका आहे. आणि आम्ही आता कुठे जातो काय माहित, पण मस्त वाटतंय, छान वाटतंय, सुंदर वाटतंय. रोहन गव्हाळी आणि ह्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ऍडव्हेंचर विथ बाज. नको काय गरज नाही, मला काही गरज नाही. आता मी गगनगडावरती आहे आणि एक्सप्लोर करतोय. इथं धुकं तर खूप झालंय. इथं पाण्याचं टाकं दिसतंय खाली, विहीर आहे ते नीचे फुल झाले. एकदम पाणी खराब आहे. आणि अजून काय या किल्ल्यावरती पाहायला मिळतंय ते बघूया. झाडी तर खूप वाढले. आणि टुडेज अभिषेक डुईंग वन मर्डर अँड ही इज नाव सॅड. तो आता त्याचं सगळं पाप धुवायला जाणार आहे दुसऱ्या लोकेशनला. सरेंडर करे राहू. हा मोठा बुरुज आहे इधर से इधर. हा एवढा बुरुज आहे. या दोघांना इग्नोर करा, हे बुरुज नाही. रिटर्न जातो आता. इथं खाली तर काय नाही. अभी रिटर्न जाने वाला है. तो दोस्तो, आता हा गगनगिरी किल्ला एक्सप्लोर करून झालाय. आता आपण चाललोय खारेपाटण किल्ल्याकडे. तर तो किल्ला एक्सप्लोर करूया. तो आपल्या गाड्या काढतायत. बाय. हाच तो गगनगड आहे जिथं आपण गेलो होतो आता मागाशी. वा, जिथले नजारे आहेत ना बघण्यासारखे आहेत. म्हणजे कसे कॅप्चर करावे काय डोळ्यात ना, म्हणजे यार समजत नाही यार. धबधबे बघा, वाटेत जाताना धबधबे दिसतात आपल्याला. आई ग, वाव. पण टेन्शन, फ्रस्ट्रेशन सर्व निघून जातं. काय रिलॅक्स एकदम रिलॅक्स यार. बघा यार,
जय